याच्यासारखी स्टाईल बोलतो ना, मला पण मारायची असते अशी स्टाईल याच्या केसांसारखी याच्यासारखी, पण माझी हिंमत नाही होत अशी केस कापायला. पण याची हिंमत होते बाई अशी केस कापायला. गुड मॉर्निंग. आता आपण ऑफिसला चाललोय आणि संकेतने काल कशी केस कापले ते मी तुम्हाला ते दाखवणार. गेल्या टायमाला तर त्याची केस चांगली कापलेली, ते साईराजाला आम्ही गेलेलो, पण काल तो एकटा गेला केस कापायला. आणि आधी बार कशी पण केस कापायचा, आज तुम्हाला दाखवून त्यांनी कशी केस कापलेली. चला आलोय आणि शटर बंद आहे बघा, कारण निलेशबाई गेलेत, बाहेर गेलेत, पुण्याला गेलेत साईराज सोबत, आणि मोठे सर येणार आहे घेऊन चावी. आणि बघा संकेतने केस कापलेली. तुम्हाला बोललेलो दाखवणार ना, काय फालतू कट मारला नाही. एवढं तरी चांगलं आहे की आमची मागच्या टायमाला कट मारलेला ना, थोडी मोठी केस ठेवलीत वरती, नाही ती पण लय बारीक ठेवतो. आणि तो झोपेतून उठवत नाही बे. हा, तुला फोन केला, यायला बोललो, तू आला नाही. म्हटलं जा, म्हटलं काप, आणि चुकीची कापली केस आहे बघा यांनी. काय बोलायचं आता, जाऊ द्या. आता आपण मागच्या गोडाऊनमध्ये आलोय. इथं माल पडलेला संकेतनी लावून टाकलाय, कारण त्या दिवशी त्याला फ्रँकी गिलवली ना, म्हणून त्यांनी आज काम केलं इथं. आणि सर लेट आलेली आहे जरा, डायरेक्ट मागं चालू आता माल बिल काढायला. इथं गाणी ऐकत काम चाललंय याचं बरं का. और त्याची केस बघा रे. माल काढा, बहादूरला फोन लाव, त्याच्याकडून ग्रुपमध्ये फोटो आले असेल ते फोटो मागव ऑर्डरचे. बहादूर गाडीमध्ये होता म्हणून त्यांनी नाही पाठवत आहे, तो नाही पाठवत आहे फोटो. छोटेसे फोटो पाठवत आहेत, निलेशभाई फोटो पाठवणार आहेत. फोन केलेला, माझा बॅलन्स संपला. आणि आता संकेत उद्या पैसे देणार आपल्याला 500 रुपये, तर हे करणार. आणि वरतून मी याचे पेट्रोलचे 500 रुपये घेतो, त्याचे पण मी आता 200 रुपये याचे वाढवलेत. लय कडकी चालू आहे बाई. जा वरती. आपली दाढी बघा कसली, अशी भरून दाढी येते. आणि यांची दाढी बघा, बघा कसा गाल लपवते. दाढी बघा ना, दाढी नाही का काय नाही, कसा चिकना आहे ना संकेत, एकदम चिकना, एकदम चिकना चिकना, एकदम चिकना. आता आपण मागं आलेलो माल काढायला, पण संकेत गेलेला पाण्याची बॉटल भरायला, पण माल नाही काढणार आहे आता, कारण तो चालला बँकेत. आम्ही जाताना या बघा ना, त्याचं लाल झालंय ना इथं सगळं. लाल झाले मध्ये मध्ये जरा, काय माहित कशाने लाल झाले. तर मालचा नंतर काढणार. आता इथं पण मी लॉक लावून पुढे जाणार आहे, संकेत आल्यावरच मग माल निघणार. चेक घेऊन आलाय बँकेत जायला. काय आलंय बँक वरून, आणि काय ते पार्सल टाकायला गेलेला. तर बघा, एक पार्सल टाकून आला आणि बँकेत चेक पण टाकून आला, आणि आता बॉक्स शिवतोय. मागच्या पालखीचा माल काढणार होतो, पण त्याला होल्डवरती धरून दुसऱ्याचा माल काढून पॅक केला. ऊन पण बघा किती झाले, एकदम बोलतो ना पूर्ण कडक ऊन झाले, पूर्ण कडक ऊन, एकदम जाम गरम होतं बोलतो ना. आज संकेतला पण किती घाम आलाय बघा. ऊन झालाय. आणि संकेताने आम्ही चाललो आता मागं. तो उरलेला माल होता ना काढायचा, तो काढून टाकायचा. उघड चल पटकन, कारण अजून आताची 1 वाजलाय, तर लगेच बसून नाही राहू शकत ना. जरा माल बिल काढायला लावणार याला. तुला फोटो पाठवतो, वर जा. तू काढायचा, मला नाही माहिती माल, ते आमचं काम नाही. वरती जायचा, माल काढायचा पटापट, तुझं काम आहे. आमचं काम तुम्हाला सांगायचंय. फॅन चालू कर. हे माल वरती काय बसतो, तुझं काम आहे. मालवर काय बसतो, त्याचा पगार आहे तुझा. त्या पीस मुळे तुझा पगार आहे, आणि तू माल वरती बसतो. हा ज्यादा फेक मत. काय माल वरती बसणार, माल वरती बसतो. याला फक्त असं केलं ना लगेच उडतो तो. असं लगेच गुदगुल्या होता, त्याला गुदगुल्या लगेच गुदगुल्या. कमरेला असं केलं नाही बाबा. मला काय नव्हतं. आता माझी बारी. चल निघेल, चल जा.
आपल्याशी माझा एकच हात कापी याच्या तिथून इथपर्यंत आणला याला टाकलं. नाद नाही करायचा. कसं कॉलरच्या खाली राहायचा, कॉलरच्या खाली कसं कॉलरच्या खाली, म्हणून आपण कॉलरची कपडे घालतो. आम्ही मागं आले गोडाऊनमध्ये, तिथं आता माझ्यावर मस्ती गेली आणि आता माल काढायला बोललो तर कसा बसला आरामात बघा ना खुर्चीवरती, आणि चालू पिन मध्ये फोन वापरतोय तो. वरतून साईराज पण नाही आज, तर याचा जरा जास्त लोड आहे. आणि वरतून याचं काय जरा शाखा पण आहे ना, मग याला फोन बिल पण येतात. बचत गटचा अध्यक्ष आहे ना, याला कॉल बिल पण येतात तिकडून, मग तिला पण तो सांभाळतो जरा. चहा पितोय काय आता? चहा पिऊन झाला ना बाळा? चल पटापट माल काढा चला. हे तू सेंट लावलाय का आज? हा ए सेंट लावलाय काय? लावलाय काय सांग? त्यांचे सेंट पण डेंजर असतात. सेंट लावतात ते 200 रुपये ओले दादरवरून घेऊन, आणि वास तर काय राहत नाही त्या सेंट बिंडला. यांना बोलले एकदाच घेता तर घ्या ना. सेंट लावल्यावर का समोर त्याला वास पण आला पाहिजे. घेणार आणि लावणार. बॉडी स्प्रे येते 200-100 ओले घेतात ना, ते ओले घेऊन लावतात. साईराज पण आणि हा पण. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं सिंगल पीस भेटेल, पण नंबर नव्हता दिला. तर माझा नंबर घ्या तुम्ही की 9324488185. तसं 50% डिस्काउंटमध्ये भेटेल. हे बघा आता याची MRP काय आहे? 1300 MRP याची, मग 50% डिस्काउंटमध्ये तुम्हाला भेटेल ती. 50% डिस्काउंटमध्ये. आणि हा पीस रिटर्नला या भावामध्ये जातो. आपलं होलसेलर आहे. आणि जर कुठलं तुमचं शॉप असेल, तुमचं दुकान असेल, तर तुम्ही घेऊन या. मला कॉल करा या नंबरवरती माझ्या. तर मला कॉल केला ना, तुम्ही या इथं, तुमची घेऊन या. मला सॅम्पल दाखवा. सॅम्पल तुम्ही बघा काय घेणार ते कॅशमध्ये होते. वरती आलं माल काढायला बघा. संकेत माल काढतोय. आणि आता फ्रीजचा माल लागला, ते डिस्पॅच केलेलं. अर्धा डिस्पॅच करायचा बाकी, अर्धा माल खालीच आहे. हे काय साईज भेटली याच्यात? मीडियम टाकायचा. टाक ना मग. म्हणजे बघा कानात इयरफोन आहे त्याच्या. कोणत्यावर तरी कॉलवरती बोलतोय तो, पण तो सांगत नाही कोणत्यासोबत बोलतो कॉलवर. अरे म्हणजे आणि संकेतला सुट्टी पण भेटली आहे गावी जायला. होळीला तो गावी जाणार आहे, त्याला सुट्टी पण भेटली. त्याची सुट्टी मी थांबवू शकतो, पण म्हणलं जाऊ दे, नाही थांबवत. MC डबल दे, त्याला दुसरा दे. काढून झालाय हे बघा. आता संकेत बोलतो बस एवढंच करायचं. आता पुढे चाललो आम्ही जेवायला. चल रे. आता आपण पुढे आलोय जेवायला. सगळा संकेत आणि मीच आहे आज. तर मी मेथी आणली आहे आणि बाजरीची भाकर. आणि संकेतनी चपाती आहे. आणि याच्यात काय रे उघड? संकेतनी डबा उघडलाय. आणि बघा त्याने काय आणले? मच्छी आहे. मच्छी पण त्याची कुठली अलग मच्छी आहे. झालंय तर कसा पसरला इथं. आणि ते पण वरती जाऊन झोपायचं तर इथंच मध्येच झोपला. इथं गोडाऊन मध्ये झोपायचं तर वरती माळा झोपायचं. मेन ऑफिस मध्ये झोपलाय कसं बघा ना. केसांची स्टाईल बघा भाई आपल्या आईची. आहे का अशी स्टाईल? कोणची आहे? काय आहे का अशी स्टाईल तरी आहे का कोणची? आहे का? नाही चालतं पण नाहीत ना. हा केसांची स्टाईल बघा तुम्ही. याच्यासारखी स्टाईल बोलतो ना, मला पण मारायची असते अशी स्टाईल याच्या केसांसारखी, याच्यासारखी. पण माझी हिंमत नाही होत अशी केस कापायला. पण याची हिंमत होते बाई अशी केस कापायला. संकेत जाणार आहे होळीला गावी. कुठल्या तारीखला सांगू का? होळी आहे 14ला ना, तो 13ला रात्री जाणार आहे. 12ला रात्री जाणार आहे. आणि येणार कधी? शनिवारी. हा शनिवारी सकाळी येणार आहे तो कामावरती. उलट शनिवारी ये, तुझा रविवारचे पैसे वाचतील. शनिवारी रिटर्न आहे. जाऊ दे, याच्याकडे पैसा आलाय, काय नाही आपण करू शकत याच्यासाठी. बाकी काय आपलं सांगायचं कर्तव्य होतं, मी ते केलं. मागं चाललं गोडाऊन मध्ये. आणि तर पुढं लॉक लावलाय. मागं गोडाऊन मी जाऊन अर्धा माल आहे ना तो काढून टाकतो. वरती आलेलो माल काढायला. आणि संकेतने माल काढलाय. आणि हे काय रे?
हे सॅम्पल पॅक करायचे बोल. माल आहे का अजून? नाही. हा मग हे अलग ठेवलेत आपण सॅम्पल पॅक करायचेत ना. हे बघा इथं वरती ठेवले आणि माल काढलेला इकडे ठेवलाय. काढून झालाय आणि आता चाललो आपण पुढं. हे बघा इथे सॅम्पल पॅक करायचे ते ठेवलेत. ह्या काय पॅक करायचंय काय? आता पुढे जाऊन माल काढूया. चल रे. पुढे आलोय माल काढायला आणि ते मी नव्हतो तर तेव्हा एक पार्टी आलेली. त्या पार्टीचा या गोणीत माल आहे. हा पण हा पार्टीचा माल आहे. तो पण पार्टीचा माल आहे. हे काढ चल पटकन. काय काय ते पटापट चल. कुठले घडी मारायचे ते अलग दे. आणि हा स्टॉक आहे आपला सगळा. इथं किती पण नीट केलं ना तरी जरा माल काढला याच्या आम्हाला हे होतं मिक्स होतं इथं. आणि आता सीझन चालू आहे तर मग टाईम नाही भेटत नीट करायला. नाही तर पोरांना सांगितलेलं मी नीट करायला पण त्यांना टाईम नाही भेटत. काय दुसऱ्या कामामध्ये असतात ना म्हणून. माल आलाय कंपनीमधून. आता हा माल आम्ही उघडून लावणार आणि वरचा पालखीचा माल पण काढलाय. बघा अर्धा माल मागे अर्धा माल इथं आहे. इथं सॅम्पल पॅक करायचे आहेत. आलेलो या सॅम्पलच्या घड्या बिड्या मारा. सॅम्पलच्या घड्या मारल्या आणि संकेतला सांगितलेलं आहे इकडे मिक्स होतं ना ते इकडे लावायला सांगितलेलं त्याला. तो लावून बसलाय. जरा आराम चाललाय आराम त्याचा. आता पुढं गोणी आहेत ना ते गोण्या पण उघडायच्या आपल्या. त्या पण गोण्या ह्यात पाल्टीच्या. आता आपण पुढच्या ऑफिसमध्ये आलो. त्या 3 गोण्या आहेत ना त्या उघडायला. एक गोणी होती दुसऱ्याची तिथं पाठवली. 3 गोण्या आपल्या होत्या. बघा एक गोणी उघडली आहे आणि दुसरी संकेत उघडतोय. आणि इथं हे सॅम्पल आपले पॅक करायचे होते ना त्यातून काढायला लागतात इथून. तर संकेतने बघा काढता काढता हे सगळं मिक्स केलंय. संकेत काउंटिंग करतोय. इथं खाली टाकतोय आणि मी इथून इथं असे अलग करून लावतोय. संकेत काय काउंटिंग बरोबर करतो. सायरातला नाही जमत पण याला बरोबर येते. याची आत्तापर्यंत 2 वर्ष आली कामाला पण आतापर्यंत एक पण याची काउंटिंग चुकली नाही. सायरात तर चुकलाय मध्ये. तर आता आपण माल उघडलाय आणि तुम्ही बघू शकता संकेतने मोजून हे बघा सगळं लावून टाकलंय. हे बघा काय भारी वाटतंय बघायला. आणि हाच माल आता वरती लावणार कारण त्या पाल्टीचा कुठला माल आहे तो निघणार आणि बाकीचा माल आहे ना तो वरती लागणार. संकेत जाणार तिथं उभा राहणार. मी संकेतला देणार. संकेत वरती ठेवणार तो माल. पण तुम्ही बघा किती चांगले पीस आहेत. पाल्टीचा माल काढला आता आपण. बघा संकेत थप्पी मारतोय. हा सगळा माल त्या पाल्टीचा आहे. आता हे असंच राहणार इथं. नंतरला ते उद्या पॅक होणार माल. फोन लावतोय निलेश सरांना की त्यांच्याकडे ऑर्डर आहे ना ती दुसरी ऑर्डर कुठली एक काढायची यांच्याच मधली ती निलेश बँक ऑर्डर आहे. मग तो बघा फोन लावून विचारतोय हॅलो किती ऑर्डर त्यांची आहे का नाही फोटो पाठवायला. टी शर्टची नवीन टी शर्टचे सॅम्पल आलेले त्यांची दाखवले. ती ऑर्डर पाठव ना. जे माल आला ते काढायचा आहे त्याचा. ब्लूटूथ कनेक्ट केलं. सरांना सांग ना. सरांना सांग ना सर. हा ट्रेन काय बोलला फोटो सरांना सांगते पाठवा. ते कुठे आहेत? ट्रेनचा आवाज येतो. हा मग ते रिटर्न येत आहेत ना. 1 डे साठी गेलेले पुण्याला ना उद्या ऑफिसला. फोन केलेला निलेश भाईंना आणि तो त्यांना फोटो पाठवलेले. त्यांनी फोटो पाठवलेले संकेतला. पण काय त्यातले 12 पीसचीच ऑर्डर होती आणि अजून 8 पीस होते पण तो माल आला नव्हता. आता दुसरी कुठली ऑर्डर असली तर बघायचं नाही तर हा माल डायरेक्ट वरती जाणार. हा आमचा चहावाला आहे. हा गावी गेलेला राजस्थानला. आता आलाय. 8 तारीख कधी सांगितलं आणि कानामध्ये बघा सोन्याच्या बाल्या घालतोय भैया. 8 तारीख कधी सांगितलं. हे हाय बोल इधर. हा सगळा माल वरती टाकलाय. तुम्हाला दाखवतो वरती कसं. असं लावलंय इथं सगळा माल.
तर आता 7:30 वाजले, अर्ध्या तासाहून आम्ही सुटणार आहे आणि मी आजचा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.